हॅलो फ्रेंड्स, माझं नाव शीतल आणि तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. नात्यामध्ये गोडवा निर्माण करून नाती वृद्धिंगत करण्याचा हा उत्सव. हा सण जसा स्त्रियांसाठी महत्त्वाचा आहे, तसाच घरातील लहान मुलांसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण घरातील लहान मुलांचे बोरनान करतो. आजच्या व्हिडिओत आपण बोरनान विधीबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. त्यामुळे आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. बोरनान हा विधी महाराष्ट्रात साजरा केला जाणारा एक पारंपरिक विधी आहे. बोरनांच्या निमित्ताने बाळाला नवीन पदार्थांची आणि चवींची ओळख करून दिली जाते. नातेवाईक आणि लहान मुले घरी येतात, त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते. बाळाला नवीन लोकांच्या ओळखी करून देण्याचा हा दिवस आहे. बोरनान म्हणजे बाळावर केले जाणारे बालसंस्कारच. महाराष्ट्रात पूर्वीपासून बोरनान विधी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. त्यामागे एक पौराणिक कथा आहे. सर्वप्रथम श्रीकृष्णांना बोरनान घातले होते. बोरनान म्हणजे बोराने घातलेले स्नान. करी नावाच्या राक्षसापासून रक्षण करण्यासाठी कृष्णाला सर्वप्रथम बोरनान घातले होते. तसेच यामागे शास्त्रीय कारणसुद्धा आहे. संक्रांतीनंतर ऋतूबदल होतो. येणाऱ्या उन्हाळ्याचा बाळाला त्रास होऊ नये, ऋतूबदलाशी बाळाने जुळवून घ्यावे असा व्यापक विचार त्यामागे आहे. 6 महिने ते 5 वर्षापर्यंतच्या बालकांचे बोरनान केले जाते. तुम्ही 5 वर्षांपर्यंत दरवर्षी बाळाचे बोरनान करू शकता, परंतु दरवर्षी बोरनान केलेच पाहिजे असं काही नाही. 5 वर्षापर्यंत कधीही एका वर्षी बोरनान केले तरी चालते, पण 5 वर्षापर्यंत एकदा तरी बोरनान नक्की करावे, कारण ते आपल्या बाळासाठी बालसंस्कार आहेत. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही बोरनान केले तरी चालते. फक्त संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्राती दिवशी बोरनान करू नये, कारण आपण तो दिवस कर असा मानला जातो. ह्या दिवशी बाळाला अंघोळसुद्धा घालू नये. त्या दिवशी सर्व शुभकामे निषिद्ध मानलेली आहेत. यंदा संक्रांत 14 जानेवारी म्हणजे मंगळवारी आहे आणि रथसप्तमी 2 फेब्रुवारीला आहे. तोपर्यंत तुम्ही कधीही बोरनान केले तरी चालू शकते. फक्त किंक्राती दिवशी म्हणजे 15 जानेवारी बुधवारी बोरनान करू नये. बोरनान दिवशी आपलं बाळ सत्कार मूर्ती असतं. बाळासाठी तो दिवस खूप खास असतो. त्या दिवशी बाळाला नवीन काळ्या रंगाचे कपडे, तिळाचे दागिने घालून सजवले जाते. बाळांना तुम्ही कृष्ण किंवा राधेसारखे सजवावे. काळ्या रंगाचे थंडीमध्ये एक विशेष महत्त्व आहे. काळा रंग उष्णता प्रदान करतो. शिवाय काळ्या रंगामुळे बाळाला दृष्ट लागत नाही. परंतु तुमच्याकडे काळ्या रंगाचे कपडे नसतील तर दुसऱ्या कोणत्याही रंगाचे कपडे घातले तरी चालू शकते. फक्त यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर असल्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे ह्या वर्षी बोरनानला बाळाला घालू नये. तसेच दरवर्षी नवीन कपडे घ्यावीत का, तर असं काही नाही. आधीची कपडे स्वच्छ धुवून वापरली तरी चालतात. प्रत्येकाने आपापल्या सोयीने ह्या गोष्टी कमी जास्त केल्या तरी चालू शकतं. बोरनान दिवशी पतंगाचे डेकोरेशन करून हिवाळ्यातील वेगवेगळ्या पदार्थांची आकर्षक मांडणी केली जाते. त्यासाठी आधी जमिनीवर चटई किंवा सतरंजी अंथरून त्यावर चिंच, बोरे, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, वाटाणा, मुरमुरे, तिळाचे लाडू, तिळगुळ यांची मांडणी केली जाते. त्याबरोबरच आजकाल गोळ्या, बिस्किटे, बोरनांचे स्पेशल केक असे खूप सारे पदार्थ डेकोरेशनमध्ये मांडले जातात. परंतु त्यांचं प्रमाण कमी ठेवावं आणि ज्या हिवाळ्यातील भाज्या किंवा पदार्थ असतील त्यांचं प्रमाण डेकोरेशनमध्ये जास्त असावं, कारण मान हा त्याच पदार्थांचा आहे ज्या पदार्थांमुळे आपल्या बाळाला शक्ती मिळणार आहे. हा पारंपरिक विधी आहे आणि त्याला एक पारंपरिक टच असलाच पाहिजे. सर्वप्रथम बाळाला मधोमध पाटावर बसवून आलेल्या सुवासिनींनी बाळाचं औक्षण करावं. नंतर सर्व पदार्थ एका ताटात किंवा घरात परातीत एकत्र करून प्रत्येक सुवासिनीने ते बाळाच्या डोक्यावर 3 वेळा सोडावे. फक्त असं करत असताना त्यातील बोर, गाजर, शेंगा बाळाच्या डोक्याला इजा करणार नाहीत याची काळजी घ्यावी. म्हणजेच बाळाला ह्या सर्व पदार्थांनी अंघोळ घातली जाते. त्यालाच आपण बोरनान म्हणतो. हे पदार्थ जमलेल्या लहान बाळांनी गोळा करून प्रसाद म्हणून घरी न्यायचे असतात. आलेल्या सर्व सुहासिनींना हळदी कुंकू आणि तिळाचे लाडू द्यावे. ह्या दिवशी बाळाच्या हस्ते एखाद्या गोरगरिबाला अन्नदान करावे. त्याचा लाभ बाळाला त्याच्या पुढील भविष्यात होतो. अशा प्रकारे बोरनान हा विधी बाळासाठी तसेच कुटुंबातील सर्वांसाठी आनंद वृद्धिंगत करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.